इको फ्रेंडली होळी करा, इको फ्रेंडली दिवाळी करा, हां फटाके मुक्त दिवाळी करा, असे असंख्य सल्ले हिंदू समाजाला दिले जातात. मग हिंदू समाज म्हणून आपल्या जे काही सणासुदी आहेत त्याच्या फटाके वाजवण्याचं एक वेगळं महत्त्व आहे, रंग उडवणाऱ्या रंगपंचमीचे एक वेगळं महत्त्व आहे. त्या सगळ्याला बाजूला ठेवून इको फ्रेंडली ड्राय होळी काय, फटाके न वाजवण्याची भूमिका हिंदू समाज घेतोच ना. तेव्हा आम्ही असं दुसऱ्या धर्माला नावं ठेवत बसत नाही, तेव्हा अशी जोर जबरदस्ती करत बसत नाही, तेव्हा हिंदू समाज कोणाला आपला धाक दाखवत नाही की हम लोग तो भी बकरा काटेंगे ही, असं आम्ही बोलत नाही. हिंदू समाज म्हणून जेव्हा जेव्हा असे कोणीही पर्यावरणाच्या निमित्ताने आवाहन करतात तेव्हा आमच्या धर्मामध्ये रंगपंचमीला, आमच्या धर्मामध्ये फटाके फोडण्याला कितीही महत्त्व असला तरी हिंदू समाज त्याचं पालन करतो. माझं म्हणणं आहे की तोच विचार मुसलमान समाजाने करावा, एवढी माझी स्पष्ट भूमिका, आमची सल्ला होता तो. मुस्लिम धर्माने अगर इको फ्रेंडली बकरी ईद केली तर त्याच्यामध्ये वाईट काय? उलट चांगलाच सल्ला आहे हा. त्याच्यामध्ये हिंदू मुसलमान कसं होतं हे तरी दाखवावं. उलट जे काही तुम्ही विरोध करताय, इको फ्रेंडली जे सल्ले देताय, त्यांना जे काही तुम्ही नावं आणि शिव्या देताय, हिंदू मुसलमान जे करतायत ना, तुम्ही अप्रत्यक्ष पद्धतीने इस्लामच्या बाबतीमध्ये अजून गैरसमज पसरवताय की कोण अगर चांगला सल्ला देत असेल तर ते इस्लाममध्ये मान्य नाही, हे त्यांच्यासारखे लोक बाहेर येऊन दाखवत आहेत.